आता एवढ्या सुंदर साड्यांवरती सुंदर दागिना हा हवाच, पण हा दागिना सुद्धा आपल्या वयाला आणि कपड्यांना शोभून दिसेल असाच हवा। म्हणून यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे तो मोत्यांचा। कारण मोत्याचा दागिना हा कशावरही उठून दिसतो आणि त्यामुळेच लग्नात एक तरी मोत्याचा दागिना हवाच। आपल्याला काही मोत्याचे सुंदर दागिने दाखवते अपूर्वा। लागूबंधू मोतीवाले यांची खासियत म्हणजे मोत्याचे दागिने। मोत्याच्या दागिन्यांमधले ब्रायडल कलेक्शन आता आपण बघणार आहोत। हे जे मी तुम्हाला हार दाखवणार आहे ते गळ्याला जरा मोठ्या साईजचे, जशा पद्धतीने आपण लग्नामध्ये सोन्याचे मोठे हार घालतो, आपल्याकडे पद्धत आहे की चपला हार, राणी हार अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हार घातले जातात। तशाच मध्ये मोत्यांचे जे हार आहेत त्याच्या खूप छान व्हरायटीज यांच्याकडे आहेत। माझ्या मागे इथे या रॅक मध्ये तुम्ही बघू शकत असाल तर सगळे मोत्यांचे मोठे मोठे हार तुम्हाला दिसतात। आपण सुरुवात करूया या हारापासून। राणी हार सोन्याचा आपण अशा पद्धतीचा बघितला असेल, याला राणी हार म्हटलं जातं आणि सोन्याचे असे इथे एक छान पेंडंट असतं, इथे या लाईन्स असतात। जसंच्या तसं यांनी लुक ठेवलाय, फक्त त्याच्यात एक वेगळं त्यांनी हे देण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजे मोती ऍड केलेले आहेत त्याच्यात। त्यामुळे जर तुम्ही लग्नामध्ये नऊवारी नेसणार असाल किंवा अगदी ट्रेडिशनल लुक तुम्हाला हवा असेल तर हे ट्रेडिशनल हार फक्त त्यामध्ये मोती ऍड केलेले, तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता। या हाराला चंद्रकोर हार असं म्हटलं जातं आणि पूर्णपणे मोत्याचा हा तयार केलेला आहे। खाली असे छानसे लटकन दिलेले आहेत, त्यामुळे गळ्याला असं एकदम पॅक तुम्ही इथे हे करू शकता, ऍड करू शकता। नवीन पॅटर्न एक थोडासा इंट्रोड्यूस केला आहे त्यांनी। आपण साऊथ इंडियन ज्वेलरी बघितली असेल, टेम्पल ज्वेलरी बघितली असेल आणि त्यालाच एक मॉडिफाय करून त्यांनी अशा पद्धतीचे मोत्याचे हे मोठे हार त्यांनी तयार केलेले आहेत। फॅन्सी लुक आहे थोडासा याचा। याचं जे पेंडंट आहे ते थोडंसं टेम्पल ज्वेलरीचं जशा पद्धतीचं असतं, साऊथ इंडियन ज्वेलरी आपण बघतो तशा पद्धतीचं केलेलं आहे आणि त्याला सजावट म्हणून त्यांनी मोती आणि इतर रत्नांचा वापर केला। इथे आपल्याला माणिक दिसतोय, नंतर पाचू दिसतोय। याशिवाय अजून एक जवाचा हार, जसा एक ट्रेडिशनल दागिना आहे आपल्याकडे, तो जरा मोठा असतो। यांच्याकडे मोठ्याची पण एक व्हरायटी आहे, पण तुम्हाला तेवढा मोठा नको असेल, एक नेकलेस म्हणून तुम्हाला तो हवा असेल तर हा जव्याचा हारातला छोटा एक पॅटर्न आहे। यालाच मॅचिंग खूप सुंदर फुलाच्या आकाराचे हे कानातले जे आहेत ते टॉप पॅटर्न मध्ये आहेत। जवाच्या हाराला मॅचिंग असे हे टॉप्स इथे त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही हेवी असे तुम्ही दागिना काहीतरी खरेदी करणार असाल आणि सोन्याच्या दागिन्यापेक्षा वेगळा काहीतरी तुम्हाला ऑप्शन हवा असेल या लग्ना सराईसाठी, तर अशा पद्धतीचे हे मोठे हार इथे उपलब्ध आहेत आणि ट्रेडिशनलच हार, फक्त त्याला मोत्याची सजावट केलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या दागिन्यांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता। कॅमेरामन उत्तमसह अपूर्वा सुभेदार, एबीपी माझा, मुंबई।